न्यूज 18 लोकमत प्रस्तुत रिअल इस्टेट परिसंवाद नवी मुंबई आणि रायगड या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण परिसंवादाच्या पुढल्या भागात गेलेलो आहोत आणि अर्थात आपला हा आजच्या परिसंवादाचा विषय आहे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा, सगळ्यांच्या प्रेमाचा, हक्काचा, आणि ज्याबद्दल खरं तर आपण जाणून घ्यायला हवं. कारण जाहिराती वाचत असताना प्रत्येकाच्या मनात, म्हणजे कुठल्याही विकासाच्या जाहिराती वाचत असताना प्रत्येकाच्या मनात ती सबंध जाहिरात बघितल्यानंतर, त्या जाहिरातले सेलिब्रिटी बघितल्यानंतर, सेलिब्रिटींच्या बाजूला असणारं छानसं घर बघितल्यानंतर पुढलं वाक्य आपण हा वाचण्याचा प्रयत्न करतो की हे घर मला कितीत मिळतं आहे, आणि जर ते कमी किमतीत मिळत असेल तर मला त्यात लक्झरी काय काय असणार आहे, अम्युनिटीज काय असणार आहेत. पण त्यातही दोन प्रकारे मंडळी. म्हणून आज दोन मुद्द्यांना घेऊन खरं तर मी या परिसंवादात चर्चा करणार आहे. ऑफोर्डेबल म्हणजे परवडणारी घरं, आणि लक्झरी हाऊसिंग म्हणजे ज्याच्या त्याच्या क्रयशक्तीने परवडणाऱ्या दृष्टीने विकत घेतली जाणारी घरं. सो याविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर या ठिकाणी मान्यवर मंडळी आहेत. आपल्यासोबत आहेत शहाजी पाटीलजी आणि त्याचबरोबर मिस्टर देवांग त्रिवेदी. आपण या विषयातले अनुभवी आहात. पहिला प्रश्न शहाजी पाटीलजी मी आपल्याला घेतो की काही बिल्डर असं खूप आवर्जून आणि हक्काने सांगतात, छातीठोकपणे सांगतात की आम्ही परवडणारी घरं तयार करतो, तर काही बिल्डर्स लक्झरी घरांची जाहिरात करतात. मुळात परवडणारी आणि लक्झरी घरं यामधला फरक काय? परवडणारी आणि लक्झरी घरं हे मुंबईच्या दृष्टीनं रिलेटिव्हिटी आहे. म्हणजे जसं 1 BHK हे मुंबईमध्ये लक्झरी होतं आणि नवी मुंबईमध्ये 1 BHK अफोर्डेबल होतं. आता नवी मुंबईमध्ये 2 BHK हे लक्झरी आहे. जसं मगाशी डिस्कशनमध्ये आलं की आता नवी मुंबईमध्ये सुद्धा रिडेव्हलपमेंट करायची वेळ आलेली आहे. म्हणजे काय झालेलं आहे की आता इथं नवी मुंबईला पर्याय म्हणून उभा राहताना सुरुवातीला अफोर्डेबल कॅटेगरीतली लोकं इथं आलीत आणि मेजॉरिटी इथली पॉप्युलेशन अफोर्डेबल आहे. आता इथं रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर त्या अफोर्डेबल ज्यांची घरं आहेत त्यांनाच फक्त ॲकोमोडेट होईल एवढी जागा आहे, आणि त्याच्यानंतरची घरं ही लक्झरी कॅटेगरीसाठी बनणार आहेत. मग आता लक्झरी कॅटेगरी नवी मुंबईमध्ये घरं बनणार, तर आता अफोर्डेबलसाठी दुसऱ्या जागेची गरज आहे. मग जी आपण तिसरी मुंबई किंवा नैनाचा विचार करतो. आता हे करताना गव्हर्नमेंटनं तिथं जशी जागा आहे त्या पद्धतीने UDCPR प्रमाणे त्यांना डेव्हलप करायला स्कोप द्यायला पाहिजे होता. त्याच्याऐवजी गव्हर्नमेंटनं त्यातली लोकांची जागा कशी काढून घेता येईल या पद्धतीचा थॉट समोर आणला, आणि तो एकदम चुकीचा आहे आणि तो अफोर्डेबल घरांच्यासाठी मारक आहे. आता गव्हर्नमेंटनं काय केलं की त्यातली जी जागा आहे त्यातली 60% जागा काढून घेऊन 40% जागा त्या लँड ओनरकडे ठेवायचं प्लॅनिंग केलं. त्यामुळं नॅचरली त्याला 2.5 FSI वापरायचं आहे. आता त्याच्या पुढे जाऊन अजून लोकांचं डिमांड आहे की तिथे UDCPR यायला पाहिजे, म्हणजे अजून तो FSI वाढणार आहे. मग नवी मुंबई ज्यावेळेला डेव्हलप झाली त्यावेळेला सिडकोनं इथं बैठक चाळी बांधल्या. तिथं पहिल्यांदा लोकं आली. त्याच्यानंतर 4 माळ्याची घरं बांधलीत, 1 रूम किचन 1 BHK. ती लोकं राहायला आलीत आणि त्या लोकांनी राहून नवीन सिटीसाठी ते वसवण्यासाठीचे जे सुरुवातीचे एफर्ट्स होते ते 10-15 वर्ष त्यांनी तिथं खर्च केल्यानंतर 15-20 वर्षानंतर लक्झरी कॅटेगरीतली लोकं आली. सेम कुठलीही सिटी वसवताना हा पॅटर्न आहे सिटी डेव्हलपमेंटचा. तर नैनामध्ये जर सुरुवातीचीच घरं जर 30 आणि 40 माळ्याची बांधली गेलीत तर ते अफोर्डेबल कशा असतील? म्हणजे आपल्याकडे 30 आणि 40 माळ्याची घरं अफोर्डेबल टेक्नॉलॉजीनं बांधायची टेक्नॉलॉजी आज अवेलेबल नाही. तर त्यामुळं तो गव्हर्नमेंटचा जो 60% जमीन काढून घ्यायचा अट्टहास आहे तो काढून बाजूला ठेवायला पाहिजे. आणि त्याने लोकांना जशी आहे तशी UDCPR प्रमाणे ती बांधण्यात द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय होणार आहे, जर आपण पुण्यामध्ये बघितलं तर पुण्यामध्ये लोकांच्या जागेवरती मगरपट्टा सिटी ही 440 एकरची सिटी त्यांनी लक्झरी कॅटेगरीसाठी बांधली, आणि त्याच सतीश मगरांनी नांदेड सिटी 900 एकरची अफोर्डेबल कॅटेगरीत बांधली. त्यामुळे नैनामध्ये लोकांना डिसाईड करू द्या की त्यांना त्यांचा प्रोजेक्ट अफोर्डेबल कॅटेगरीमध्ये लॉन्च करायचा आहे का लक्झरी कॅटेगरीमध्ये लॉन्च करायचं आहे. त्याच्यामुळे ही जी डेव्हलपमेंट आहे ही नॅचरल पद्धतीनं ग्रोथ व्हायला पाहिजे, या पद्धतीनं गव्हर्नमेंटनं ते द्यायला पाहिजे. म्हणजे आत्ता जे लोकांचं जे आंदोलन आहे की आम्हाला नैनाला जागा द्यायची नाही, त्या पाठीमागचा थॉट आहे की कुणालाही त्यांची ओनरशिप सोडायची नाही, आणि गव्हर्नमेंटनं त्या एरियामध्ये काही न डेव्हलपमेंट करता आम्हाला 60% जागा झिरो कॉस्टला पाहिजे हा थॉटच मुळात चुकीचा आहे, आणि तो लोकशाहीमध्ये ॲक्सेप्ट होणं चुकीचं आहे. मी नेहमी असं म्हणतो की अशा पद्धतीनं लँड काढून घेऊन नवी मुंबईमध्ये एक प्रयोग केला गेला, आणि नवी मुंबईमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं सांगितलं की SEZ करायचं आहे, आणि नवी मुंबईने एक SEZसाठी टेंडर करून 4300 एकर जागा ही SEZसाठी रिझर्व करून सिडकोही त्याच्यामध्ये पार्टनर एका कंपनीला दिली. आज 17-18 वर्षामध्ये तिथे एकही वीट ठेवली गेली नाही. म्हणजे असं कुठल्याही मोठ्या ग्रुपला देऊन किंवा बाहेरून इन्व्हेस्टमेंट येईल आणि
त्या पद्धतीची डेव्हलपमेंट होईल असं इंडियामध्ये शक्य नाही. आता तीच गोष्ट, जी गोष्ट गव्हर्नमेंटला शक्य झाली नाही गेल्या 15-17 वर्षात, तीच गोष्ट परत रिपीट करण्यामध्ये काही लॉजिक नाही. बरोबर. मला देवांगजी आपल्याकडे यायचं आहे. अर्थात देवांगजी आपल्याशी बोलताना हिंदीतनं व्यक्त होणार आहे. त्यामुळे भाषा काय अर्थावर ठरू शकत नाही. पण मी त्यांना प्रश्न विचारतोय, की नवी मुंबई आणि रायगड विकसित होत असताना म्हणजे तिसरी नवी मुंबई डेव्हलप होत असताना लक्झरी घरांची मागणी वाढते आहे का? बऱ्याचपैकी वाढत आहे. फर्स्ट एंड फॉरमोस्ट न्यू बॉम्बे के जो अंदर आज तक रीडेवलपमेंट नहीं था. प्लॉट्स आर सैचुरेटेड, सो देर इज़ नो न्यू सप्लाई ऑफ प्लॉट्स. एंड इन लास्ट 3 years काफ़ी सारे प्लॉट्स ऑक्शन हुए हैं. तो उसके माध्यम से जो भी वर्किंग होता है फ्रॉम डेवलपर्स पर्सपेक्टिव, ही हैज़ टू बिड इन द टेंडर. इवन ड्यूरिंग टेकिंग अप रीडेवलपमेंट ऑल्सो कम्पिटिटिव एनवायरनमेंट होता है. तो उसका बेसिक कॉस्ट है, कॉस्ट टू हिम एनीवेयर इन न्यू बॉम्बे जो उसको घर में पड़ता है वो है 10,000 रुपीज़ अ स्क्वायर फीट ऑन द सेलेबल एरिया या बिल्टअप एरिया. सो आज उसके पास और कोई पर्याय नहीं है बट टू सेल एट एटलीस्ट 14-15,000 रुपीज़ अ स्क्वायर फीट. एकदम ट्रांसपेरेंट कॉस्टिंग जो है मैं बता रहा हूँ मिनिमम. इट कैन गो इन places like Palm Beach and all, it can go 20,000 and upwards, and it can go to almost 30,000 rupees a square feet. तो लास्ट couple of years 10 साल से यहाँ पर कोपरखंड, गंसोली, वाशी, सानपाड़ा, पाम बीच, नेरुल, CBD, यहाँ पर सप्लाई बहुत छोटी सी थी, मिनिस्क्यूल थी. नाउ सिडको वांटेड मनी फॉर इंफ्रास्ट्रक्चर और उन्होंने काफ़ी सारे प्रोजेक्ट्स टेंडर किए. They had to fund airport, MTHL and various other things. So that supply has come into the market in form of land. And this particular land which is available, जो available है to the developer, will definitely come in the form of luxury housing. अभी आप foreign consultants जैसे एनारॉक होगा, JLL होगा, नाइट फ्रैंक है, उन लोग जो luxury housing है उसको definition दिया है anything upwards of 1.5 crores. सो अगर ये सेगमेंट जो है वो सेगमेंट में जहाँ सप्लाई ज़ीरो थी और 20 साल से वहाँ पर डिमांड है, तो आप देखोगे कि सप्लाई और डिमांड डिसाइड्स द फ्यूचर रेट्स. तो उसमें अगर आप देखोगे तो न्यू बॉम्बे के अंदर रफली ये सेगमेंट में जितने नोट्स मैंने आपको बताए उसमें 3 करोड़ स्क्वायर फीट, रफली 3 करोड़ स्क्वायर फीट का न्यू सप्लाई आएगा. दैट रफली वर्क्स आउट टू 20,000 फ्लैट्स. अगर मैं इसको अन्य शहर से कंपेयर करूंगा तो पुणे में ये जो सेगमेंट है वहाँ पर अराउंड 4,500 स्क्वायर फीट, 4,500 फ्लैट्स का सप्लाई है. इफ़ आई लुक एट चेन्नई, वहाँ पे अराउंड 700 इस तरीके के फ्लैट्स आ रहे हैं. और सबसे ज़्यादा इंडिया में इस सेगमेंट में जो फ्लैट्स आ रहे हैं आफ्टर नवी मुंबई एंड पार्ट ऑफ MMR, जैसे मैंने बोला कि 20,000 फ्लैट जो आ रहे हैं, सो सबसे ज़्यादा सप्लाई इस सेगमेंट में आएगी हैदराबाद में आफ्टर नवी मुंबई, दैट इज़ अराउंड 14,000 फ्लैट्स. वाह, सो ये जो सेगमेंट है, ये सेगमेंट के अंदर आप बोलोगे कि यहाँ पर सब लग्जरी सेगमेंट आ रही है तो अफोर्डेबल होम्स कहाँ आएंगे? तो अफोर्डेबल होम्स के जो सप्लाई है दैट विल कम थ्रू फर्स्ट सिडको. सिडको ने 2 लाख घर का नियोजन किया है. Construction has started and that is how. So there is now a clear cut understanding, yeah, unwritten law or unsaid what we say a rule कि सिडको अफोर्डेबल होम्स बनाएंगे whereas developer will make semi luxury, luxury and uber luxury. अभी there is a 500 flats of supply which is coming out 10 crore upwards in Navi Mumbai. बर तो ये जो सप्लाई है उसके अंदर 60%, 50% सप्लाई हैज ऑलरेडी बीन एग्जॉस्टेड. और जो सेगमेंट मैंने मिड सेगमेंट बोला 1.5 करोड़ टू 3.5 करोड़, उसमें भी 40% सेल हो चुका है. और मुझे लगता है कि बाकी सेल करने में भी कोई ज़्यादा कष्ट नहीं होगा बिकॉज अर्लियर न्यू बॉम्बे यूज टू सेल बिकॉज पीपल आर पुशिंग इट बिकॉज ऑफ प्राइस एंड अदर थिंग्स. अभी पुल है, लोग यहाँ पर आके अपने स्व खुशी से और of their own they want to shift to Navi Mumbai and that is the biggest shift in the mindset. उसके reasons बहुत सारे हैं. और एक जगह जहाँ पर अफोर्डेबल्स या सेमी अफोर्डेबल होम्स, सेमी लग्जरी होम्स आने के बहुत बड़े तादाद में
chances hai, which is almost, as I said, 3 crore square feet here. So almost 2 crore square feet will come in next 5 years time. That is MIDC area, because MIDC की जो पॉलिसी है अभी चेंज हुई है, उसमें 60% IT बनाना है और 40% विल बी ओपन फॉर रेसिडेंशियल. वहाँ पर बहुत स्ट्रॉन्ग संभावना है कि it will come in the range of what we say affordable homes, where you will have flats in the range of 6 to 9,000 rupees a square feet. थर्ड इज द रीडेवलपमेंट, बट रीडेवलपमेंट अभी फिलहाल जो कोर एरियाज हैं जहाँ पर कमर्शियल बहुत स्ट्रांग है, या तो वाशी जैसा एरिया है, वहाँ पर आने की संभावना है, बिकॉज अदर प्लेसेस अभी तक अवे व्हाट वी से फिजिबिलिटी अभी तक आई नहीं है. एंड द फाइनल अफोर्डेबल सेगमेंट जो है फ्यूचर में, इट विल ओनली कम थ्रू नैना. और जैसे भाविस्कर सर ने और बाकी लोगों ने बताया कि नैना जो है, नैना में जो डीपी रोड्स है उसको जब तक सिडको बनाएगी नहीं या प्रपोज डीपी रोड पे प्लान पासिंग नहीं करेगी, तब तक नैना विल नॉट टेक अप. एंड ऑलरेडी काफ़ी सारे डेवलपर्स ने 10 साल से वहाँ पर इन्वेस्टमेंट करके रखा है. कॉस्ट टू देम हैज़ गॉन अप ऑलमोस्ट 10 times, बिकॉज वो इंटरेस्ट पे कर रहे हैं. कंपाउंडेड इंटरेस्ट अगर आप देखोगे तो 1 का 2 होता है, 2 का 4 होता है, 4 का 8 होता है. 3 साइकिल हो चुकी है. सो ऑलरेडी 8 times द लैंड कॉस्ट टू द डेवलपर इज गॉन अप. अगर ये पर्टिकुलर साइकिल हम मिस आउट करेंगे नेक्स्ट 2 years टाइम, आई थिंक अफोर्डेबल रहेगा नहीं, वो भी लग्जरी में चले जाएगा. सो दिस इज द बेस्ट टाइम फॉर द गवर्नमेंट टू वेकअप. उस गवर्नमेंट को मैं कभी 20 साल से देखता हूँ, यहाँ से स्विट्जरलैंड जाते हैं दावोस में to decide whether to get employment and get more business. मेरा एक्सपेक्टेशन एक सामान्य डेवलपर या एंटरप्रेन्योर के हिसाब से वो सब करने की कोई ज़रूरत नहीं है. यहाँ पर आप लोकल रोड्स बना दीजिए. वी डेवलपर्स, वी एंटरप्रेन्योर्स, वी लॉट ऑफ पीपल हियर हैव लॉट ऑफ फायर इन अस टू मेक एंड डू what you cannot do by getting people from abroad. वा We have it in us. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मंडळी. आम्ही हे करू शकतो असा विश्वास ते विकासक म्हणून व्यक्त करत आहेत. फक्त त्यासाठी म्हणून खरं तर वेळ दिली पाहिजे आणि संधी देणं फार महत्त्वाचं आहे. असो, खरं तर आज या सगळ्या परिसंवादातनं मला असं वाटतं की जे नवरा बायको दर रविवारी किंवा त्यांच्या सुट्टीच्या दिवशी घर बघण्यासाठी म्हणून बाहेर पडतात आणि ज्यांचं स्वप्न आहे की आम्हाला आमचं एक स्वतःचं घर घ्यायचं आहे, मला असं वाटतं की नवी मुंबई त्यांना खुणावतं आहे आणि मुंबईतल्या घर घेण्याच्या संधी देखील त्यांना समजतील, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि ज्याविषयी खरं तर आश्वासकपणे हे विकासक समजून सांगतायत. पुढल्या प्रश्नाकडे मी जातोय. आपल्याकडे येतो शहाजी पाटीलजी मी, की एक बूम असतं बऱ्याच वेळेस, एक काहीतरी असं वातावरण तयार होतं आणि त्यानंतर काही गोष्टी बदलतात. आपल्या आयुष्यात गेल्या कोरोनाच्या कालावधीत खूप काही गोष्टी बदलल्या. त्याचे सकारात्मक परिणामही दिसले आणि नकारात्मक परिणाम पण दिसले. पण रिअल इस्टेट सेक्टरमध्ये कोरोनानंतर कोणत्या प्रकारच्या घरांची मागणी वाढली आहे असं आपल्याला वाटतं? कोरोनानंतर, कोरोनाच्या पिरियडमध्ये लोकांना ऑफिसेस त्यांच्या घरातून चालवायला लागले आणि बऱ्याच कंपन्यांनी आता ऑफिस स्पेस कमी करून वर्क फ्रॉम होमचं कल्चर चालू केलं. त्याच्यामुळं आता 1 BHKची रिक्वायरमेंट 2 BHKमध्ये गेली. लोकांना घरामध्ये एक ऑफिस असावं ही नवीन रिक्वायरमेंट तयार झाली. आणि त्या नवीन रिक्वायरमेंटप्रमाणे आता कंपन्यांनी त्यांना तुमच्या घरामध्ये अगदी ACच्या बिलापासून ते इंटरनेटच्या कनेक्शनपासून आणि तुम्हाला ॲडिशनल पैसे द्यायला सुरुवात केली की तुम्ही घरामधूनच ऑपरेट करता त्या पद्धतीने. त्यामुळं 2 BHK हे आता नवीन अफोर्डेबलची डेफिनेशन झाली, की पूर्वी जे आपण 1 BHK म्हणत होतो ते 2 BHK ही मिनिमम रिक्वायरमेंट झालेलं आहे कोरोनानंतर. आणि त्याच्यानंतर 3 BHK हे आता अजून जसं कोरोनासारख्या ठिकाणी मुलांच्या एज्युकेशन पण वर्क फ्रॉम होमपासून झालं, तर त्याच्यामुळं अफोर्डेबल म्हणजे स्मॉल साईजचं 3 BHK आणि 2 BHK हे नवीन अफोर्डेबलची डेफिनेशन झाली कोरोनानंतर. अशा पद्धतीचा हा फरक दिसतोय. हां, अशा पद्धतीचा फरक सध्या जाणवतो. काय कारण असावी? म्हणजे आता लोक वर्क फ्रॉम होममध्ये आलेली आहेत, संबंध परिवारच घरनं काम करताना दिसतोय. बऱ्याच वेळेस घरातला प्रमुख व्यक्ती किंवा घरातली महिला सुद्धा नोकरीसाठी दोघे बाहेर पडायचे, तेव्हा त्यांना आवश्यक वाटत नसेल, म्हणजे घरातली एवढी स्पेस आपल्याला पुरते ही एक त्यांची भावना असावी. पण आता सदस्य घरात बसूनच काम करतात, हे देखील एक कारण असावं. हां, सदस्य घरात बसून काम करतात हे एक मेन कारण आहे. आणि जे घरात बसून काम करतात त्यांना प्रॉपर प्रायव्हसीची पण गरज आहे. बरोबर. जसं तुम्ही 2 वर्किंग पार्टनर्स आहेत म्हटलं तर त्या केसमध्ये 3 BHKच्या घराची गरज आहे किंवा हजबंड वाईफ दोघांनी 2 वेगळ्या वेगळ्या रूमची गरज आहे. आणि
बाकीच्या फॅमिलीसाठी एक बेडरूमची गरज आहे असं. त्यामुळे 2 BHK आणि 3 BHK हे नवीन अफोर्डेबलचे डेफिनेशन झालेलं आहे. म्हणजे कुठल्याही संकटातला बदल हा कशा पद्धतीने पुढे परिणाम करणारा दिसतोय हे आपण जाणून घेतोय आणि त्याचा अभ्यास खरं तर त्यातलं निरीक्षण यांनी या ठिकाणी नोंदवलेलं आहे. देवांगजी, मला आपल्याकडे यायचं आहे. मी जसं नवी मुंबई 3 नवी मुंबई 3 असं म्हणतोय, म्हणजे नियोजित शहर म्हणून नवी मुंबईकडे बघितलं गेलं, मग इथे इमारतींची गर्दी वाढत गेली किंवा आता हवी तशी जागा उरलेली नसेल विकासासाठी, मग आपण हळूच पुढे सरकलो आहे. त्यामध्ये आपण आता वाशी विकसित झाल्याचं बघितलं, उल्वे विकसित होत आहे, तर द्रोणागिरी विकासाच्या मार्गावर आहे, अंडर डेव्हलपमेंट. या तिन्ही ठिकाणी परवडणाऱ्या घरांच्या मागणीत काही फरक आहे का? म्हणजे आपला अभ्यास काय सांगतो? माझा अभ्यास ते सांगतो की परवडणारा घर नवी मुंबईमध्ये राहिला नाही. बरं. स्ट्रेट मी गोड 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 नाही नाही, थेट जे काय असेल थेट तयारी करून ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे. 1 बेडरूम हॉल किचन वाशीमध्ये घ्यायचं असेल तर 1 कोटी. चांगला बिल्डिंग, बरोबर. डिसेंट बिल्डिंग, बरोबर. नॉट सुपर लक्झरी, डिसेंट बिल्डिंगमध्ये 1 कोटीचा खाली आपल्याला भेटणार नाही आणि 2 BHK 1.25 कोटीचा खाली भेटणार नाही. तर याचा एकच सोल्युशन आहे की जे रिडेव्हलपमेंट आहे त्याच्यासाठी NMMC, इकडची महापालिका आणि सिडको, they should make kind of a facilitative body where the entire process of permissions and other thing should be done very very smoothly and fast. Second पण thing ते is, होत नाही असं तुमचं म्हणणं आहे. परमिशनच्या बाबतीत विकासकांना त्रास होतो, बिल्डरला त्रास होतो, तेच मी सांगतो, खेटे मारावे लागतात. जेवढे फास्ट सप्लाय मार्केटमध्ये येणार तेच नियंत्रण आणणार प्राईजमध्ये. नंतर ते नाही आले, जर ते सप्लाय नाही आली, जसं गुरव साहेबांनी सांगितलं की 20% बिल्डिंगला रिडेव्हलपमेंट गरजेचं आहे. पण मला एक ते एक्झाम्पल द्या ना देवांगजी, की अमुक अमुक एक परमिशन आहे ती मिळाली नाही म्हणून उशीर झाला आणि मग त्याचा इफेक्ट पुढल्या सगळ्या गोष्टींवरती झाला. आता एक एक समजून घ्या की नवी मुंबईसाठी रिडेव्हलपमेंट एक न्यू बिझनेस मॉडेल आहे डेव्हलपरसाठी आणि ग्राहकांसाठी. मुंबईमध्ये ते एस्टॅब्लिश बिझनेस मॉडेल आहे. आता 2 किंवा 3 प्रकल्प त्याची सुरुवात झाली, त्यांना बरेचशी अडचणी आली. स्टार्टिंग फ्रॉम लीगल इश्यूज, रोड वाइडनिंग, सिडको NOC, NMMC has its own way of working, Sidco has its own way. They don't, many a times they are not on the same page. तो सब चीज़ का चैलेंज किसको आता है? डेवलपर को आता है. और डेवलपर अपना चैलेंज जो है पास ऑन किसको करता है? एंड यूजर को करता है. बिकॉज कॉस्ट बढ़ते दोनों की रहता है. दोनों दिशा में चेहरे हैं, मतलब दोनों. मुंह. प्लस पॉलिटिकली ऑल्सो देर हैज़ टू बी सम काइंड ऑफ अंडरस्टैंडिंग कि भले यहाँ पर रूलिंग पार्टी कोई होगी, ऑपोजिशन कुछ होंगी, तीसरी कोई. मुंबई में ये सब चीज़ सेट है, सबको अपना अपना रोल प्ले करना है. तो यहाँ पर ये फॉर्मूला अभी तक सेट हुई नहीं है. मुझे लगता है जल्दी से जल्दी हो जाएगी. जब हो जाएगी तो सप्लाई आएगी, और सप्लाई आने के बाद में जो रेट्स बढ़ रहे हैं आज वन साइड, उसमें नियंत्रण आने की संभावना बहुत स्ट्रांग है. और सेकंड थिंग जो है, अफोर्डेबल हाउसिंग्स कैन ओनली कम इन नैना, और उसके लिए देर हैज़ टू बी अ गव्हर्नमेंट विल. आजी आपण सांगितलं आहे की आज परिसंवाद आहे. परिसंवाद म्हणजे डिस्कस ऑन अ सर्टन इश्यू, स्टडी, राईट सर. पण आम्हाला परिसंवादाची सवय नाही साहेब. आम्हाला काय येते, सकाळी व्हॉट्सअप, आम्ही सकाळी व्हॉट्सअप उघडतो तर निर्देश बघतो, आदेश, सॉरी आदेश, सरकार आणि आदेश, हे बघितलं तर आम्हाला घाम सुटतो. तर अशी परिसंवाद बरेचशा वेळी व्हायला पाहिजे. मोठमोठे नेते, IAS ऑफिसर्स याच्यात बसायला पाहिजे. अँड इट शुड बी अ क्रॉस इंटरैक्शन. एंड गवर्नमेंट शुड डू ओनली वन थिंग कि उनका जो काम है वो फैसिलिटेट करने का है. लॉज क्रिस्टल क्लियर होना चाहिए. आज सिंपल है, मैं आप अफोर्डेबल हाउस की बात हमेशा, जितने मैं आज तक, मैं इतना था उम्र में और आज अफोर्डेबल हाउस की बात होती रहती है, लेकिन कोई उसके बारे में, गवर्नमेंट का जो विल है उसके बारे में कोई बात नहीं करता है. आज नैना है तो नैना में क्या करना है? रोड्स ठोकने, और क्या करना है? रोड्स, इंफ्रास्ट्रक्चर, और डेवलपर्स को बताना है कि भाई ये आपके गॉडफादर है, सिडको है,
MSRDC है, MMRD है, हम तो गॉड फादर चेंज हर 5 साल में होता है हमारे। तो बाय द टाइम DP प्लान क्रिस्टलाइज हो जाता है तब तक हमारे गॉड फादर दूसरे आ जाते हैं। हाउ डू यू एक्सपेक्ट अस टू इन्वेस्ट? अच्छा, इसमें फिर हम जाके बाहर जाके बोलेंगे कि आप ये सिटी में put your investment. With what face we can say? Even if I go to bankers, with all my credibility, eligibility, I will go to a banker. I want to make a township for 100 acres. बैंकर मुझे 5 क्वेश्चन पूछेगा, 10 क्वेश्चन पूछेगा, जी हर चीज में मैं बोलूंगा कि सरकार के ऊपर, तो फिर मुझे कौन इन्वेस्ट करेगा मेरे पास? मला असं वाटतं की सगळ्या विकासकांच्या मनातल्या माझघरातलं दुःख जे आहे ते देवांगजींनी या ठिकाणी व्यक्त केलंय हे सरकारपर्यंत पोहोचेल या शंकाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून चला, आपला माध्यमातून एकच सांगा की स्ट्रेट फॉरवर्ड सरकारला विचारायचं की नवी मुंबई, नैना, MMRDAच्या माध्यमातून खोपटा किंवा पनवेलचा परिसर आहे आजूबाजूला, आपल्याला प्रायोरिटी नोडमध्ये आहे का नाही, आणि आहे तर तुम्ही काय करत आहेत? ठीक आहे, तुम्ही काय करता हा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं सकारात्मक उत्तर येऊ शकेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आपण बघूया नंतर बघूया. आम्ही खूप हे ऐकलं साहेब. करूया, करा तुम्ही असं आपण त्यांना सांगूया. हे देवांगजींना सांगितलेलं आहे खरं तर फार छान पद्धतीने. अगदी जाता जाता थोडक्यात पुढल्या 5 वर्षात कसं बघताय आपण नवी मुंबईकडे? पुढच्या 5 वर्षात देवांगजींनी जसं सांगितलं तसं सरकारची जर मानसिकता असेल की एखाद्या एरियाला टार्गेट करून तिथे इन्फ्रास्ट्रक्चर द्यायची आणि त्या पद्धतीनं कमिटेड काम करायची, तर ते शक्य आहे. जसं आता मगाशी त्यांनी म्हटलं तसं खोपटा या एरियासाठी 20 वर्ष एक शिडको प्लॅनिंग अथॉरिटी होती. एका रात्रीत उठून त्यांनी सांगितले की आता शिडको नाही करणार, दुसरी एक एजन्सी करणार, MMRDA करणार. आता अशा पद्धतीनं जर 20-20 वर्षांनी 10-10 वर्षांनी नैनामध्ये जर काहीच होणार नसेल तर पुढच्या 5 वर्षात काय व्हायचं ह्याच्यामध्ये बिल्डर तर फार इन्व्हेस्ट करून आणि तयारीत आहेत, पण गव्हर्नमेंटची किती इच्छाशक्ती आहे हे अफोर्डेबल घरासाठी किंवा आता MTHL केल्यानंतर, एअरपोर्ट केल्यानंतर महाराष्ट्रातल्या येणाऱ्या लोकांना अफोर्डेबल घरांची प्रोव्हाइड करायची ताकद जी आहे MMR रिजनमध्ये, नैना आणि नवी मुंबईच्या आजूबाजूच्या एरियामध्ये आहे. पण याच्यामध्ये गव्हर्नमेंटची कमिटमेंट आणि इच्छाशक्ती फार महत्त्वाची आहे. वा, धन्यवाद आपल्या दोघांचे. आपण फार हिरिरीने आपलं म्हणणं मांडलं. काही एक शेवटचा मुद्दा आपल्याला मांडायचा वाटतं? शेवटचा मुद्दा तेच आहे की आम्ही इथे 500 डेव्हलपर्स आहेत. 500 डेव्हलपर्स म्हणजे 500 एंटरप्रेनर्स, आणि कुठलेही परिसराचा ज्या वेळेस विकास होतो त्यावेळेस ते GDP म्हणून सांगतात, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. नवी मुंबई आणि आजूबाजूचा परिसरात सर्वात मोठा जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते डेव्हलपर्सचं आहे. वी आर रेडी. आमच्याकडे इन्व्हेस्टर पण आहेत, इन्व्हेस्टमेंट पण आहे, बँकरचा पण सपोर्ट आहे आणि ग्राहक पण आहेत. ग्राहक रांगेत उभे राहिलेले आहेत की तुम्ही नवा प्रकल्प सुरुवात करा, आम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे स्वतःच्या घरासाठी किंवा मुलाबाळांसाठी. आम्हाला हेच पाहिजे की आम्हाला ऑपॉर्च्युनिटी द्या की हे आम्ही स्वप्न जे आहे सरकारच्या, मोदी साहेबांच्या, ते आमच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू. आणि ते फॉल्स प्रॉमिस नाही, हे मोठं एवढं मोठं शहर, हेच प्रकल्प जे डेव्हलपर आहे त्यांनी जे डेव्हलप केलेलं आहे. आम्ही फ्युचरमध्ये पण हेच डेव्हलपर असणार, ते डेव्हलप करणार. आम्हाला पाठिंबा द्या, आम्हाला फॅसिलिटेट करा आणि आम्हाला एनकरेज करा. तेच आमची नम्र विनंती आणि प्रार्थना. येस, वा, ते अगदी गॅरंटीने खरं तर हा मुद्दा मांडतात. हल्ली आपण पाहिलं की आपले पंतप्रधान देखील गॅरंटीने बरीचशी कामं जी ती करताना दिसत आहेत. म्हणून असं मला वाटतं की या परिसंवादाच्या माध्यमातून जे विकासकांचं म्हणणं आहे, ज्या अडचणीत, जे दुखणं आहे, जे अडथळे आहेत, ते निश्चितपणे सरकारपर्यंत पोहोचतील. गृहनिर्माण मंत्री स्वतः या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी देखील यातले बहुतांशी मुद्दे समजून घेतलेले आणि ते समजून घेतील, ते सोडवतील. म्हणून मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे परवडणारी घरं आणि लक्झरी हाऊसिंग हा अर्थात ज्याच्या त्याच्या क्रयशक्तीचा विषय आहे. पण जर हे आवाक्यात आणायचं असेल तर सरकारची काही धोरणं, शिवाय त्यांना असणाऱ्या परवानग्या आणि त्यातली प्रक्रिया ही वेगवान पद्धतीने व्हायला हवी, जेणेकरून काही गोष्टी ग्राहकांसाठी त्यांच्या आवाक्यात उपलब्ध करून देता येऊ शकतात. यासाठी कायम या विषयाला घेऊन सुसंवाद महत्त्वाचा आहे, हे या परिसंवादातनं पुढे आलं. आपले खूप खूप धन्यवाद या परिसंवाद सहभागी झाल्याबद्दल. सुसंवादासाठी आभार.